आज आपण मस्त खमंग खुसखुशीत असे तयार होणारे पुदिन्याचे पराठे बघणार आहोत। हे चवीला अप्रतिम लागतात आणि आता उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा देणारा हा पदार्थ आहे। अगदी कमी साहित्यामध्ये पटकन तयार होतात हे पराठे। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता इथं मी अर्धी वाटी पुदिना आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे अर्धी वाटी कोथिंबीर आहे ती पण छान धुवून घेतलेली आहे। आता हे कोथिंबीर आणि पुदिना आपल्याला जेवढा जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे। इथं मी मिक्सरला बारीक करून घेणार नाही आहे, त्यामुळे मिक्सरला जर बारीक केलं तर त्याचा पराठ्याचा रंग आहे तो वेगळा बदलेल, त्यामुळे मी इथं बारीक चिरून घेतलेली आहे। आता 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात हे पराठे करायचे आहेत तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता। आता ह्याच्यात आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाव चमचा इथं हळद घालत आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। हिंग थोडासा घातलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा आहे तो हातावरच बारीक क्रश करून मी इथं घालते। ओव्याने पराठ्याला खूप छान चव लागते। आणि अर्धा चमचाच आपल्याला इथं तेल घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे। पहिल्यांदा छान मिक्स करून जेवढं लागेल तेवढं पाणी ह्याच्यात ॲड करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी घट्ट किंवा जास्त सैलसर नाही, मध्यम ह्याचा आपल्याला इथं गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला झाकून एक 10 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे ह्यातले सगळे पदार्थ आहेत ते छान मुरले जातील। आता 1-2 मिनटं आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे। जेवढा आपण पराठ्यासाठी गोळा घेतो तेवढाच गोळा इथं घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून एक छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे। छान अशी नेहमी पोळी लाटतो त्याप्रमाणेच पोळी लाटून घ्यायची आहे। आता इथं पोळी छान लाटून झालेली आहे। आता त्याच्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। मी इथं तेल लावलेलं आहे आणि थोडंसं पीठ आहे ते आपल्याला ह्याच्यावर स्प्रिंकल करायचं आहे। आता ह्याची घडी न घालता आपण लच्छा पराठा करताना जसजशा घड्या घालतो त्याप्रमाणे इथं मी अशा घड्या घातलेल्या आहेत। एक वेगळ्या प्रकारे आपण आज हा पराठा बघणार आहोत। ह्याच्यानं पराठ्याला खूप लेयर्स पडले जातील। आता हे छान अशा घड्या झालेल्या आहेत। आता एका बाजूनं धरून बोटानं धरून आणि छान असं ह्याला गोलाकार आकार दिलेला आहे। आता हलकंसं प्रेस करून दोन्ही बाजूला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे। आणि परत ह्याला छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पराठ्याला छान असे लेयर्स पडले जातील। आणि असं बघितल्यावर मुलं तर आवडीनं नक्की खातील। इथं बघू शकता छान असा हा पराठा तयार झालेला आहे। आता एका बाजूनं पूर्ण शेकून घ्यायचं आहे। आता हे शेकताना ह्याला पहिल्यांदा छान असा भाजून झाल्यानंतर मग ह्याला आपल्याला तूप किंवा तेल वापरू शकता। इथं मी तूप वापरलेलं आहे। आता ह्याला आपल्याला छान खमंग खुसखुशीत होऊस्तोपर्यंत मीडियम गॅसवर शेकून घ्यायचा आहे। अगदी हा चवीला अप्रतिम लागतो। पुदिना आता उन्हाळा असल्यामुळे शरीरात वेगवेगळ्या पद्धतीने तो पोटात गेला पाहिजे। इथं मस्त असे आपले पराठे तयार झालेले आहेत। दिसायला तर अप्रतिम दिसतात पण खायला आणि टेस्टला पण खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना तर जरूर करून द्या। हे तुम्ही केचप किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता। कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।